हा इथं दगड ठेवला मित्रांनो. ह्या नाल्यातून पाणी येतं वरून, हे असं वरून पाणी येतं नाल्यातून. हा तिकडं वरच्या साईडला वरती नाला आहे मित्रांनो. हे पाणी आल्यानंतर आपले 2 शेत आहेत मित्रांनो. तर पाण्याचा लोट मोठा असतो मित्रांनो, पाणी भरपूर मोठं असतं. तर ह्या दगडीच्या ह्या पलीकडून जे पाणी येईल ते इकडच्या शेताला जाईल आणि इथून खाली पाणी उतरेल ह्या साईडने मित्रांनो. ह्या साईडने पाणी खाली उतरेल. हे बघा, इकडून पाणी खाली उतरून हे पलीकडून असं त्या झाडाचे ते झाड पडलं आहे तिथून, ते बघा तिथं साड्या लावलेल्या दिसतात मित्रांनो. त्या तिथं खाली त्या शेतात पाणी आपलं हे ह्या बाजूच्या शेताला पाणी त्या शेताला पाणी लागतं मित्रांनो. आणि मित्रांनो ह्या पलीकडच्या ह्या दगडीच्या पलीकडून जे पाणी येईल ते पाणी ह्या पाटाने खाली जाऊन हे आपलं हे आता पलीकडे खाली शेत आहे, ह्या शेताला लागत ते खाली जातं. अशा पद्धतीने हे पाण्याचं नियोजन मित्रांनो केलेलं. अशा प्रकारे हा नाला आहे मित्रांनो. हा नाला वरती आपण आता बंधाऱ्याकडे जाणार आहोत. पाणी व्यवस्थित खाली शेतात येईल असं पाऊस पडायच्या अगोदरच ही सगळी डागडुगी करून घ्यावी लागते मित्रांनो. पाऊस आल्यानंतर मग वेळ मिळत नाही आणि पाणी असल्यानंतर ते आपल्याला दगडी टाकून माती टाकता येत नाही, ती माती परत वाहून जाते. म्हणून हे पाणी यायच्या अगोदरच नाल्याला काम करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि तो आजचा दिवस निवडला आहे मित्रांनो, नाल्याला पाणी बंधारा घालायचा. हे बघा, हा नाला आहे. हे बघा मित्रांनो, पाणी मोठं असतं ह्या नाल्याला. हे बघा, हे अशा प्रकारे आपण ह्या नाल्यापर्यंत पोचलो आहे मित्रांनो. आणि आपण आता इथपर्यंत ह्या नाल्यात आलो आहे. बघा, ह्या नाल्यात आलो आहे. ह्या इथं एक बंधारा थोडासा भरला आहे. हा एक बंधारा थोडा व्यवस्थित हे करून हे इथं लीक झाला आहे, त्याला पाळे माती टाकून इथं पॅक करून घेणार मित्रांनो. हे अशा प्रकारे हा एक बंधारा आहे. आणि मित्रांनो ह्या सगळा पाळापाचोळा पडला आहे. हा पाळापाचोळा आपण सगळा ह्या काट्याच्या साह्याने बाजूला करून काढून टाकणार आहे, जेणेकरून ही घाण सगळी आपल्या शेतात जाऊ नये आणि शेतात जाऊन काटे कुठे पायाला रुतण्याची शक्यता आहे मित्रांनो. हे साफसफाई करायचं काम हे आता चालू करणार आहे मित्रांनो. हे बघा, हा एक इथं बंधारा धरायचा आहे मित्रांनो. हा बंधारा पूर्ण भरला आहे. बंधारा तयार करून नंतर बंधारा तयार केल्यावर आपल्याला एक व्हिडिओ तयार करून पाठवतो.